सर्वात मोठी बातमी हाती येते छगन भुजबळांसंदर्भातली। मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। कारण मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनीच तसा सूर बोलून दाखवलाय। भुजबळांना लोकसभा तसंच राज्यसभेला डावलल्यामुळे ओबीसींमध्ये नाराजी दिसून येते। तसंच सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्यास ओबीसींवर अन्याय होईल असाही सूर बैठकीत दिसून आला। सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। छगन भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे भुजबळांनी निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे अशी माहिती मिळते। तेव्हा येत्या काळात छगन भुजबळांचं नाराजी नाट्य घडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते। थेट जाऊयात नाशिकला, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्या सोबत आहेत। योगेश जी, खरंच भुजबळ सत्तेतून बाहेर पडू शकतात का आणि पुन्हा ते शरद पवार गटात जाऊ शकतात का? काय सध्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे? गेल्या 4 महिन्यापासून आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीपासूनच छगन भुजबळ हे आपल्याला नाराज दिसत आहे। त्याआधी छगन भुजबळ यांना कुठेही गृहीत धरलं जात नाही। स्वतः युतीमध्ये असेल किंवा त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असेल त्यांना विचार केला जात नाही आणि ते एकूणच जी काही त्यांची महत्व आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे। आणि त्यानंतर जरांगे पाटलांचं जे काही मराठा आंदोलन सुरू आहे गेल्या 6 महिन्यापासून, त्यामुळे ओबीसींना बाजूला ठेवण्याचा एकूण सत्तेमध्ये सातत्यानं प्रयत्न दिसतोय। त्यामुळे त्यांना लोकसभेमध्ये सुद्धा उमेदवारी देण्यात आली नाही, राज्यसभेची सुद्धा उमेदवारी टाळण्यात आली। एकूणच मराठा समाजाचा रोष उडवून घेऊ नये यासाठी सत्ताधारी प्रयत्न करताना दिसत आहे। आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला समता परिषद राष्ट्रवादीतल्या छगन भुजबळ यांच्या गटामध्ये दिसून येतोय। छगन भुजबळ त्यामुळे नाराज आहेत। सातत्यानं ते आपल्याला डावललं जात असल्याचं असल्यामुळे नाराजी ही ते स्पष्ट करतायत, मात्र पूर्णपणे अजून हे करत नाही। पण येत्या काळामध्ये आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे कदाचित भुजबळ या सत्तेतूनच बाहेर पडतील। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।